हे कार्य योगदान पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे, त्यांचे विचार पुढच्या पिढीने आचरणात आणले पाहिजे यासाठीच शासनाच्या माध्यमातून या जयंत्या आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम आयोजित केले जातात। आणि एकंदरीतच महात्मा बसवेश्वरांचं 12व्या शतकातलं जे योगदान आहे ते योगदान आज सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच गोष्टी महात्मा बसवेश्वरांनी ज्या काही सांगितलेल्या आहेत आज सुद्धा त्या कर्तव्याच्या उतरलेल्या नाहीत, यासाठी सुद्धा आपण कार्य करण्याची गरज असलेली आपल्याला दिसते। तर महात्मा बसवेश्वरांचा जो जन्म आहे तो कर्नाटक राज्यामध्ये एकंदरीतच बागेवाडी या छोट्याशा गावामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो। त्यांची जन्मभूमी जरी बागेवाडी असली तरी ज्ञानभूमी पुढे संबंध असलेली आपल्याला दिसून येते आणि कर्मभूमी बसव कल्याण असलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे एकंदरीतच त्यांचा जो प्रवास आहे हा अशा पद्धतीने झालेला आपल्याला दिसून येतो। त्यांचा जन्म हा वैश्य ब्राह्मण कुटुंबामध्ये एकंदरीतच झालेला आपल्याला दिसून येतो। सुरुवातीपासूनच महात्मा बसवेश्वर ते ज्ञानी प्रगल्भ असलेले आपल्याला दिसून येतात, कारण महात्मा बसवेश्वर जवळपास 7-8 वर्षाची झाल्यानंतर त्यांची मुंज तो उपनयन कार्यक्रम करण्याचं त्यांच्या आईवडिलांनी आयोजन केलं होतं। त्यासाठी एकंदरीतच सगळे पाहुणे सुद्धा त्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु महात्मा बसवेश्वरांनी स्पष्ट सांगितले की माझ्या बहिणीचा माझ्या आईचा हा मुंज कार्यक्रम उपनयन कार्यक्रम केला जात नाही, मग मी सुद्धा हा कार्यक्रम करून घेणार नाही। म्हणजे ज्या धर्मामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीभेद केला जातो, ज्या धर्मामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रीभेद केला जातो, स्त्रियांना जाणीवपूर्वक दुर्योग वागणूक दिली जाते, असे जे काही कार्यक्रम आहेत ते मी अजिबात करून घेणार नाही। आणि इथूनच खऱ्या अर्थाने त्याची जी काही भूमिका आहे ती भूमिका आपल्याला समोर आलेली दिसते। आणि एकंदरीत या ठिकाणून ते पुढे समोर गेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी वेद असेल, उपनिषद असेल, शास्त्र असेल यांचं प्रचंड अध्ययन आपल्याला केलेलं दिसून येतं। आणि तिथूनच खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वरांच्या प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झालेली आपल्याला दिसते। महिलांच्या उद्धारासाठी कार्य असेल, दलितांच्या उद्धारासाठी कार्य असेल किंवा अनुभव मंडपाच्या माध्यमातून एकंदरीतच लोकशाही संसद निर्माण करण्याचं कार्य असेल किंवा काय करूये कैलास याच्या माध्यमातून सर्वांचं महत्त्व महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं। आणि याचबरोबर लिंगायत धर्माची स्थापना असेल किंवा कायकाचं महत्त्व असेल किंवा दासोहाचं महत्त्व असेल, एकंदरीत अशा पद्धतीचे जे विचार आहेत महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येतात। कारण त्या 12व्या शतकाची जर आपण परिस्थिती बघितली अत्यंत वाईट परिस्थिती होती। पृथ्वीवरचे देव कोणी ब्राह्मण होते, स्वर्गातले देव ईश्वर होते, कर्मकांड यज्ञ हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मानले होते। आणि एकंदरीत जातीभेद मोठ्या प्रमाणामध्ये होता, स्त्रियांची तर अत्यंत दयनीय अवस्था होती, स्त्रियांना तर अत्यंत तुच्छ मानलं जायचं। अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये दलितांना चांगलं स्थान द्यायचं आहे, महिलांचा उद्धार आपल्याला करायचा आहे आणि एकंदरीतच सर्व समावेशक राज्य व्यवस्था निर्माण करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये केलेलं आपल्याला। एकंदरीत महात्मा बसवेश्वरांच्या विचाराचा जर आपण आढावा घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला सांगता येईल की महिला संदर्भात महात्मा बसवेश्वरांचं जे काही कार्य आहे ते आपल्याला पाहणे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण महिलांना एक समानतेची वागणूक देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं। मी आता सांगितलं की मुंजसारखा कार्यक्रम असेल, उपनयनासारखा कार्यक्रम असेल, हा कार्यक्रम फक्त पुरुषावरच का केला जातो, महिलांना धार्मिक कार्यापासून किंवा पवित्र कार्यापासून दूर का ठेवलं जातं। आणि यासाठीच त्याचा विरोध महात्मा बसवेश्वरांनी या काळामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर स्त्रियांना ज्या काही वाईट कुप्रथा आहेत त्या कुप्रथापासून त्यांना रोखण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी या काळामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे स्त्री पुरुष समानतेचं महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतात। आणि एकंदरीतच त्यांचा विचार अत्यंत महत्त्वाचा असलेला दिसून येतो। एकंदरीतच धार्मिक स्वातंत्र्य असेल, कारण या काळामध्ये स्त्रियांना धार्मिक स्वातंत्र्य दिले गेले नव्हते, त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, पूजा अर्चामध्ये सहभागी करून घेतलं जात नव्हतं। आणि एकंदरीतच महात्मा बसवेश्वरांनी एक निष्ठलिंग सगळ्यांकरता देण्याचं काम या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आपल्याला दिसून येतं। आणि त्यांना दीक्षा देण्याचं काम केलं, धार्मिक स्वातंत्र्य महिलांना या काळामध्ये देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आपल्याला दिसून येतं। एकंदरीत स्त्री पुरुष समानता जे काही आहे कार्याच्या माध्यमातून असेल, शिक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा राजकारणाच्या माध्यमातून असेल, स्त्रियांना सुद्धा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, स्त्रियांना सुद्धा समानतेचा जो अधिकार आहे, हक्क आहे, तो हक्क त्यांना मिळाला पाहिजे। यासाठी या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं। शिक्षण विषयक अधिकार, कारण आपल्याला माहित आहे की वर्ण व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये इथं 4 वर्ग
निर्माण झालं होतं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि इकडे चारही वर्णामध्ये जर आपण बघितलं तर स्त्रियांची अवस्था ही दयनीय होती. चारही वर्णामध्ये सगळ्यात शूद्र कोण मानलं जायचं तर स्त्री मानली जायची. स्त्री म्हणजे दुःखाचं द्वार आहे, दुःखाची खाण आहे, नरकाचं द्वार आहे. म्हणजे अशा पद्धतीची मांडणी त्या काळामध्ये करण्यात आली होती. आणि एकंदरीतच त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांना शिक्षणाचं काम स्त्रियांसाठी केलेलं आपल्याला दिसून येतं. स्त्रियांसाठी शिक्षणाची केंद्रे त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आपल्याला दिसून येतं. कारण त्यांची जी काही पत्नी होती, त्यांची जी काही पत्नी गंगा अंबिका असेल किंवा निलंबिका असेल किंवा अक्का सारख्या शरण असतील, यांच्या माध्यमातून विविध स्त्री केंद्र त्यांनी उभं केलं. स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम, स्त्रियांना स्वावलंबी करण्याचं काम, स्त्रियांना समतेचा अधिकार देण्याचं काम या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचबरोबर ज्या स्त्रिया प्रौढ आहेत त्यांना सुद्धा घरी जाऊन कुटीर उद्योग कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे, छोटे छोटे उद्योग आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, याचं शिक्षण सुद्धा या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे महात्मा गांधीजींची जी काही कुटीर उद्योगाची संकल्पना, लघु उद्योगाची जी काही संकल्पना, त्याची बीज आपल्याला ह्या 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी रोवलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकंदरीतच महात्मा बसवेश्वरांचं योगदान या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं दिसून येतं. त्याचबरोबर आंतरजातीय विवाह आज सुद्धा आपण बघतो की 30व्या शतकामध्ये आंतरजातीय विवाह करणं खूप अवघड आहे. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी एका मंत्री कन्याचा, ब्राह्मण कन्याचा विवाह मातंग मुलाशी त्या काळामध्ये लावलेला आपल्याला म्हणजे एकंदरीत हे धाडसी पाऊल महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये उचललेलं दिसून येतं. आज जर आपण अशा पद्धतीचा एखादी विवाह करण्याचा प्रयत्न केला तर एकंदरीत आज सुद्धा समाज या गोष्टी स्वीकारायला तयार नाही. कारण यावेळेचा जो काही आंतरविवाह, कारण विवाहाचे जर आपण समाजशास्त्राच्या माध्यमातून जर प्रकार बघितले तर 2 प्रकार आंतरजातीय विवाहामध्ये मानले जातात. एक अनुलोम विवाह आणि प्रतिलोम विवाह. अनुलोम विवाह जर आपण बघितला तर अनुलोम विवाह म्हणजे काय असतो तर उच्च जातीमधला मुलगा असतो, उच्च वर्णामधला मुलगा असतो आणि कनिष्ठ वर्णामधली मुलगी असते. आणि प्रतिलोम विवाह म्हणजे काय असतो उच्च कुळामधली मुलगी असते आणि दुय्यम कुळामधला मुलगा असतो. म्हणजे प्रतिलोम विवाह म्हणजे ब्राह्मण कन्या आणि मातंगाचा मुलगा, चांभाराचा मुलगा त्या काळामध्ये यांचा विवाह महात्मा बसवेश्वरांनी लावलेला आपल्याला दिसून येतो. कारण महात्मा बसवेश्वरांना सुद्धा माहित होतं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर आपण विचार बघितले हे सगळं जाती व्यवस्था जर आपण नष्ट करायची असेल, जाती व्यवस्था आपल्याला संपवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे तर एकंदरीतच आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. तरच ही जाती व्यवस्था संपणार आहे आणि काही जाती व्यवस्था अजिबात संपणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तेच म्हणणं होतं. कारण बहिर्वाच्या बंधनावर आंतरविवाहाच्या बंधनाचे वर्चस्व प्रस्थापित होते. जात हा एक बंद वर्ग आहे आणि जर हा बंद वर्ग आपल्याला तोडायचा असेल, खुला करायचा असेल तर एकमेव मार्ग म्हणजे आंतरजातीय विवाह. आणि हेच महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये ओळखलेलं आपल्याला दिसून येतं. आणि एकंदरीत आंतरजातीय विवाह त्या 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी लावून दिलेला आपल्याला दिसून येतो. आज जर अशा घटना घडल्या, असा जर एखादा विवाह झाला आपण बघतो ऑनर किलिंग सारख्या घटना असं मध्ये आहे. प्रेम विवाहाच्या माध्यमातून जर एखादा आंतरविवाह होत, आंतरजातीय विवाह होत असेल, एखादी मुलगी उच्च वर्गातली असेल, मुलगा कनिष्ठ कुळामधला असेल आणि त्यांनी कुटुंबाची परवानगी न घेता विवाह केला असेल तर ऑनर किलिंग त्या ठिकाणी केली जात आहे. ऑनर किलिंग म्हणजे आपल्याच कुटुंबातले लोक ज्यांच्या सोबत आपण राहतो तेच कुटुंब त्या मुलाला मुलीला जिवंत मारतात, त्यांची हत्या करतात. कारण त्यांना वाटतं की यांनी आमची जी काही प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा धुळीत मिळवलेली आहे, आमचं सर्व काही आता संपलेलं आहे. आणि एकंदरीतच आज सुद्धा समाज या गोष्टीला स्वीकारायला तयार नाही. पण महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये विजयाच्या राज्यामध्ये ते असताना विजय सुद्धा धर्माने जैन असला तरी वैदिक संस्कृतीचा प्रचंड प्रभाव त्याच्यावर आणि एकंदरीत याला सुद्धा हे पचनी पडलं नाही. आणि एकंदरीतच या दोन्ही दाम्पत्याला हातीच्या पायाला बांधून त्यांना सरपटत नेऊन त्यांच्या हत्या त्या काळामध्ये आपल्याला दिसून येते. आणि एकंदरीत हा विवाह म्हणजे एकंदरीत त्या काळातली सगळ्यात मोठी क्रांती आपल्याला म्हणावी लागेल. आज सुद्धा आपण ते स्वीकारायला तयार नाही अशा पद्धतीचा विवाह या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी लावून दिलेला आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जर आपण बघितलं स्त्रियांना व्यवसाय स्वातंत्र्य आपल्याला माहित आहे की जाती व्यवस्था इथं निर्माण झाली होती. बेटी व्यवहार कोण नव्हते, प्रत्येकाला आपापल्या जातीमध्ये व्यवसाय करावा लागायचा. कुंभाराला कुंभारकीच, लोहाराला लोहारकीच, चांभाराला चांभारकीच याच्या
जाता येत नव्हतं आणि जर कुणी जाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधामध्ये एकंदरीत सगळी व्यवस्था तिथं उभी राहते. तर महात्मा बसवेश्वरांनी प्रत्येक काळात आपापल्या इच्छेनुसार, आपापल्या कर्तृत्वानुसार, आपल्या क्षमतेनुसार व्यवसाय करण्याची संधी महात्मा बसवेश्वरांनी या काळामध्ये उपलब्ध करून दिलेली आपल्याला दिसून येते. कारण अनुभव मंडपाच्या माध्यमातून प्रत्येकाला काही ना काही व्यवसाय करावा लागायचा. आणि स्त्रियांना त्या ठिकाणी अनुभव मंडपाच्या माध्यमातून त्याने स्वातंत्र्याचा अधिकार, समतेचा अधिकार दिला, लेखनाचा अधिकार दिला. अनेक लेखक त्या ठिकाणी निर्माण झाले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकंदरीतच महात्मा बसवेश्वरांचे जे अनुभव मंडप आहे, लोकशाही संसद 12व्या शतकात त्यांनी बसव कल्याणी उभी केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामध्ये जवळपास 770 शरण होते, 700 हे पुरुष होते आणि 70 या शरणी होत्या. म्हणजे 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी आरक्षणाची बीज, महिलांच्या समानतेची बीज त्या काळामध्ये पुढली होती. आपण बघतोय सध्या चर्चा थोडं आरक्षणासंदर्भातली, महिलांना सुद्धा संसदेमध्ये आरक्षण द्यायचंय, पण अनेक अडचणी येत असताना आपल्याला दिसून येतात. महात्मा बसवेश्वरांनी कसलाही विचार न करता त्यांची पात्रता आहे अशा लोकांना, जातीचा पातीचा कसलाही त्यांनी विचार त्या काळामध्ये केलेला दिसून येत नाही. आणि स्त्रियांना तिथं मोठ्या प्रमाणामध्ये स्थान दिलं. प्रत्येक जण तिथं साहित्य लिहित होतं. आजूबाजूला जर आपण बघितलं तर तिथं गुफा सुद्धा आहे. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर अभ्यास पूर्ण निर्णय घेतला पाहिजे. मग यासाठी आपल्याला साधना करायची, मग साधना पूर्ण करायची. त्यांच्या आजूबाजूला अनेक गुफा निर्माण करण्यात आलेल्या हे शरण काय करायचे तर त्या ठिकाणी स्थापना करायची, ज्ञान प्राप्ती करायचे आणि त्यानंतर ते निर्णय घ्यायचे. म्हणजे एकंदरीत अशी व्यवस्था महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये आपल्याला निर्माण केली दिसून येते. म्हणजे महिलांना स्वातंत्र्य किती द्यावं, जाती अस्पृश्यता कशा पद्धतीने नष्ट करावी. कारण आपण अनुभव मंडपाचे जे काही अध्यक्ष होते कोण होते, अल्लम प्रभू, अत्यंत दलित समाजामध्ये मानले जायचे. नृत्य करणाऱ्या समाजामध्ये जन्माला आलेल्या एका व्यक्तीला त्यांनी अनुभव मंडपाचा अध्यक्ष पद त्या काळामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. आज सुद्धा आपण अनेक चर्चा करतो, पण एखादं मोठं पद जेव्हा द्यायचं असतं तेव्हा जातीचा, धर्माचा तिथं मोठ्या प्रमाणावर विचार केला जातो. पण महात्मा बसवेश्वरांनी फक्त प्रत्येकाच्या कर्माला महत्व दिलं, कार्याला महत्व दिलं. जातीभेद त्यांनी बाजूला ठेवला आणि प्रत्येकाला एक सामाजिक समता देण्याचं काम, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, त्या मानवतावादी तत्वाचा विचार महात्मा बसवेश्वरांनी या काळामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकंदरीत हा विचार सुद्धा अत्यंत महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याबरोबर वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा एक महत्वाचं स्थान दिलं, त्यांचं पुनर्वसन त्या काळामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. संज्ञा नावाची वेश्या सुद्धा त्यांच्या अनुभव मंडपामध्ये होती आणि एकंदरीत ती सुद्धा नंतर त्यांच्या सहवासामध्ये आल्यानंतर ती आपला पूर्व व्यवसाय तिने सोडली. कारण अनेक स्त्रिया ज्या काही दलित आहेत, गरीब आहेत, त्यांना व्यवसाय मिळत नव्हता, अशा काळामध्ये अनेक स्त्रिया अशा पद्धतीचा वेश्या व्यवसाय त्या करायच्या. पण महात्मा बसवेश्वरांच्या संपर्कामध्ये आल्या, त्यांच्या अनुभव मंडपामध्ये आल्या आणि एकंदरीत त्यांचे विचार बदलले, त्यांचा व्यवसाय सुद्धा त्यांनी बदलला, त्यांचं पुनर्वसन सुद्धा त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आज सुद्धा आपल्याला माहित आहे की एखाद्या वेश्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा आहे. पण महात्मा बसवेश्वरांनी प्रत्येकाला एक माणूस म्हणून प्रत्येकाकडे बघितलेला आहे. जात, धर्म, पंथ, लिंग हा कसलाही गरीब श्रीमंत त्यांनी कसलाही भेदभाव त्या काळामध्ये केलेला नाही. म्हणजे एकंदरीत असे विचार महात्मा बसवेश्वरांचे आपल्याला असले दिसून येतात. त्याचबरोबर विधवांचा सुद्धा पुनर्विवाह, कारण महात्मा बसवेश्वरांना असं वाटायचं की आपण पुरुषांचा पुनर्विवाह करताय, पुरुष अनेक 2-3 विवाह करता येतात, पण स्त्रियांना सुद्धा हा विवाह करण्याची संधी या ठिकाणी मिळाली पाहिजे. कारण एखाद्या स्त्रीचा मृत्यू पावतो, त्याच्यामध्ये त्या स्त्रीचा काहीच दोष नसतो, पण जाणीवपूर्वक तिला पांढऱ्या पायची म्हणलं जातं, तिला शिकवलं जातं आणि आयुष्यभर त्या विधवा अवस्थेमध्ये संपूर्ण तिचं जीवन दुःखमय तिला जगावं लागतं. यातून कुठे तिला बाहेर काढण्याचं काम त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम असेल, कारण मी सांगितलं की त्या 12व्या शतकामध्ये यज्ञयाग असेल, मंत्र असेल किंवा वेगवेगळ्या वाईट प्रथा, कुप्रथा असतील, तंत्रमंत्र असेल, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी त्या काळामध्ये निर्माण होत्या. बळी देण्याचे प्रकार हेही त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाले होते. आणि याला कुठेतरी या समाजाला बाहेर काढण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजे एकंदरीतच जाती व्यवस्थेचा सुद्धा त्यांनी कडाडून विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. कारण सर्व आपण ईश्वराची लेकरं आहोत, सगळे सारखेच आहोत, कुणीही इथं श्रेष्ठ नाही आणि कुणीही
कनिष्ठ नाही, ही भावना महात्मा बसवेश्वरांची आपल्याला दिसून येते. पण महात्मा बसवेश्वर एकंदरीत जर बघितलं तर मातंग चेन्नईला ते आपले वडील मानतात. मातंग चेन्नई हे माझ्या वडिलांचं मान आहे. ही भूमिका महात्मा बसवेश्वरांनी या काळामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. त्याबरोबर ढोल पकड्या तर माझ्या आजोबाचं मान आहे. म्हणजे एकंदरीत ही भूमिका म्हणजे प्रत्येक जातीचा व्यक्ती ज्याच्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा फायदा आपण आपल्या जीवनामध्ये आपण केला पाहिजे. ही जी काही भूमिका आहे ती भूमिका महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. आणि त्या काळामध्ये महान व्यक्तींच्या घरी सुद्धा ते जेवायला द्यायचे. तिथे जाऊन जेवण घ्यायचं. कारण प्रत्येक जाती धर्मांना एक मानवतेची वागणूक महात्मा बसवेश्वरांनी दिली. आणि एकंदरीतच जो काही गुजरातचा राजा होता त्याला सुद्धा ते योग्य वाटायचं नाही. त्याचे सुद्धा काही लोक काढून भरायचे, त्याला सांगायचे की महात्मा बसवेश्वर आपला धर्म उडवत आहे, काय प्रत्येकाच्या घरी जात आहे. आणि एकंदरीत त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक वाद काही काळामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा पद्धतीची भूमिका त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि महात्मा बसवेश्वरांचा जर आपण विचार केला तर महात्मा बसवेश्वर एकेश्वरवादी होते. त्या अनेकेश्वरवादाचा त्यांनी पूर्णपणे विरोध केला. कारण त्यांची लहानपणाची जर आपण कथा ऐकली तर आपल्याला लक्षात येतं की महात्मा बसवेश्वरांचे विचार त्या काळामध्ये कसे होते. कारण महात्मा बसवेश्वर आपल्या गुरुला भेटून आपल्या घरी आले. आई वडील सोहळ्यामध्ये पूजा करत होते, विविध देवदेवतांची पूजा करत होते. बसवेश्वर घरी येतात आणि आईला म्हणतात की मला खूप तहान लागलेली आहे, मला पाणी प्यायचं आहे. आई वडील म्हणतात की आमची पूजा चालू आहे, आम्ही सोहळ्यामध्ये आम्ही तुला पाणी देऊ शकत नाही. महात्मा बसवेश्वर घराच्या बाहेर येतात आणि छोटे 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 खड्डे त्या ठिकाणी पाडतात. मग त्यांची पूजा संपल्यानंतर वडील बाहेर येतात. बसवा तू हे काय केलास? तो म्हणतो की मला तहान लागली होती आणि म्हणून मी छोटे छोटे खड्डे केलेले आहे. आणि तुम्ही छोटे छोटे खड्डे करण्यापेक्षा तर एकच विहीर तू पाडली असतीस तर तुला पाणी मिळालं असतं आणि तू तुझी तहान भागली असती. मग हे बसवेश्वर सुद्धा तेच त्यांना सांगतात. तुम्ही सुद्धा त्या अनेक ईश्वर देवाच्या मधून तुम्ही बाहेर आलं पाहिजे. तुम्ही अनेक देवांची पूजा करण्याची गरज नाही. 33 कोटी देवाची पूजा करण्याची गरज नाही. तुम्ही एकेश्वरवाद एकाच देवाची तुम्ही पूजा करा तरच तुम्हाला ईश्वर प्राप्ती होऊ शकते. तुम्ही असं 33 कोटी देवांची पूजा करण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. म्हणजे अशा पद्धतीची भूमिका महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीतच अशा पद्धतीनं महात्मा बसवेश्वर विविध देवदेवतांच्या पूजेचा त्यांनी स्पष्ट विरोध केलाय. अंतर मनामध्येच देव आहे, देव हेच देवालय आहे, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा त्यांनी मांडली. आणि एकंदरीतच लिंगायत धर्माची स्थापना सुद्धा या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी केलेली आपल्याला दिसून येते. कारण या काळामध्ये प्रत्येकाला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. जाणीवपूर्वक मंदिर प्रवेश नाकारला गेला होता. मग इतर जातीमधले व्यक्ती असतील, स्त्रिया असतील, त्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. मग महात्मा बसवेश्वरांच्या हे लक्षात आलं आणि एकंदरीत त्यांनी काय केलं की देह हेच देवालय ही संकल्पना त्यांनी सांगितली. आपला हा देह जो आहे हाच देवालय, मंदिरामध्ये आपल्याला त्याची गरज नाही. आणि त्या मंदिरामध्ये जो इष्टलिंग आहे, शिव आहे, तो शिवच. त्यांनी प्रत्येकाच्या गळ्यामध्ये बांधण्याचं काम केलं, प्रत्येकाला दीक्षा देण्याचं काम केलं. म्हणजे आता आपल्याला मंदिरामध्ये जायचं नाही, आपल्याला त्या काशी वाराणसीला जायची गरज नाही, गोकुळला आपल्याला जायची गरज नाही, इतर मंदिरामध्ये आपल्याला जायची गरज नाही. तो मंदिरामध्ये देवच आपल्या गळ्यामध्ये बांधण्याचं काम इष्टलिंगाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ही एक मोठी क्रांती आपल्याला दिसून येते. म्हणजे सामाजिक हक्क जर मिळत नसेल तर कशा पद्धतीने आपण घेतला पाहिजे हे महात्मा बसवेश्वरांनी या काळामध्ये दाखवून दिलेलं आपल्याला दिसून येतं. आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा काळाराम मंदिर प्रवेश जो आपल्याला माहित आहे की दलित व्यवस्थेला जाणीवपूर्वक मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता, सार्वजनिक ठिकाणी त्यांना प्रवेश दिला जात नव्हता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे स्पष्ट माहित होतं की आपलं मंदिरामध्ये जाऊन आपला कुठलाही प्रश्न सुटणार नाही. पण सामाजिक न्याय, समतेचा अधिकार जो काही तो अधिकार आपल्याला सर्वांनाच मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशाचा आग्रह धरलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की मंदिरात जाऊन प्रश्न सुटणार नाही, फक्त आपल्याला सामाजिक न्याय पाहिजे. प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी जाता आलं पाहिजे. हीच भूमिका त्या पाठीमागची असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीतच या काळामध्ये या महात्मा बसवण्णांनी लिंगायत धर्माची स्थापना करून एक इष्टलिंग प्रत्येकाच्या गळ्यामध्ये बांधलं आणि त्याचीच पूजा आपण केली पाहिजे. एकेश्वरवाद म्हणजे शिवाचंच महत्व त्यांनी सांगितलंय. अंतर्मनातूनच आपण ईश्वराकडे गेलो पाहिजे. शिवच त्यांनी
मांडलेलं आपल्याला दिसून येतं. आणि जे काही हिंदू धर्मामध्ये ज्याकडे 33 कोटी देवाचं जितकं वर्चस्व आहे ते पुरून टाकण्याचं काम त्यांनी केलं. स्वर्ग नरक हा संकल्पना त्यांनी अमान्य केल्या. हे सगळं हे काही चोकांड आहे अशा पद्धतीचे विचार महात्मा बसवेश्वरांनी या काळामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर त्यांची महत्वाची संकल्पना जर आपण बघितली तर काय कवे कैलास हे अत्यंत महत्वाची संकल्पना. ईश्वर कुठे आहे? कशातून ईश्वर आपल्याला प्राप्त करायचे? तर काय काय कार्य कर्म याला त्यांनी अत्यंत महत्व दिलेलं आहे. त्यांनी जातीभेद काढून टाकला. आणि व्यक्ती कशामुळे श्रेष्ठ असतो तर त्याच्या कर्मामुळे श्रेष्ठ होतो. त्याच्या जातीमुळे त्याच्या लिंगामुळे तो श्रेष्ठ होत नाही. अशा पद्धतीची भूमिका या काळामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे काय कवे कैलास, श्रम हीच पूजा आहे. श्रमातूनच ईश्वराची आपल्याला प्राप्ती करायची आहे. हिंदू धर्मामध्ये आपण बघतो स्वर्ग नरक संकल्पना कधी आहे? मृत्यूच्या नंतर आहे. मृत्यू झाल्यानंतर आपल्याला स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये जायचं आहे. महात्मा बसवेश्वरांनी स्पष्ट सांगितलं कायकामध्येच कैलास आहे, कायकामध्येच ईश्वर आहे. कर्म करा, चांगले कर्म करा. कर्म म्हणजे जे काही कार्य आहे ते आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे? चांगले कर्म केलं पाहिजे, समाज उपयोगी कार्य केलं पाहिजे, इतरांना न दुखावता आपण कार्य केलं पाहिजे. म्हणजे श्रम याला त्यांनी महत्व दिलेलं आहे. श्रम प्रतिष्ठा ती प्राप्त करून देण्याचं काम त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी करून दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीतच आपल्याला माहिती आहे संत साहित्य सुद्धा त्या काळामध्ये जे काही संत साहित्य आलं त्यामध्ये सुद्धा त्या कर्माला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. संत सेनानावी असेल, सावतामाळी असेल यांनी सुद्धा कशाला महत्व दिलं? कर्माला महत्व दिलं. कारण आम्ही वारीक ह्याच्यामध्ये करतो. वारीक आमचा ईश्वर कुठं आहे? तर आमचा ईश्वर आमच्या कार्यामध्ये आहे, आमच्या कर्मामध्ये आहे. आम्हाला देवाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जायची गरज नाही. आम्ही आमच्या कार्यामध्येच देव मानतो, कर्मामध्येच देव मानतो. ही भूमिका त्या काळामध्ये संतांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जर आपण बघितलं सावतामाळी सुद्धा म्हणतो की कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी मिठाई कुठं आहे? आता विठ्ठल कुठं आहे? मला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जायची गरज नाही. तर त्या भाजीपाल्यामध्ये म्हणजे या कांद्यामध्ये त्या मुळ्यामध्ये याची सेवा करण्यामध्ये या माझं जे काही कर्तव्य आहे त्या कर्तव्यामध्येच माझा ईश्वर आहे. आणि महात्मा बसवेश्वरांची ही संकल्पना संपूर्ण जगाने स्वीकारली आपल्याला दिसून येते. काय कवे कैलास हे अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. हिंदू धर्मामध्ये मी सांगितलं की स्वर्ग नरक जन्माच्या मृत्यूच्या नंतर आहे, नंतर आपल्याला स्वर्ग मिळणार आहे. पण बसवेश्वरांनी स्वर्ग ईश्वर हे इथेच आहे. हे जर आपल्याला मिळवायचं असेल तर तुम्ही फक्त चांगलं कर्तव्य बजावा, चांगलं काम करा. जे काही काम आहे कुठलंही काम उच्च आणि नीच स्वरूपाचं नसतं. प्रत्येक कर्म हे सारखंच आहे. कामाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी या काळामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि आळशी व्यक्तीचा त्यांनी तिरस्कार करा. चोरी करू नका, व्यभिचार करू नका, कामापासून दूर जाऊ नका. अशा व्यक्तीचा तिरस्कार महात्मा बसवेश्वरांनी या काळामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कर्म हेच अंतिम सत्य आहे, कष्ट श्रम हेच अंतिम सत्य आहे. अशा पद्धतीचे विचार या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला मांडलेले दिसून येतात. आणि यांची शेवटची अत्यंत महत्वाची संकल्पना म्हणजे दासोह. म्हणजे दासोह म्हणजे काय? दासोह म्हणजे दान करणं. आपण जे काही कर्म करणार आहोत, कायकाच्या माध्यमातून जे काही कष्ट करणार आहोत, आपला उदरनिर्वाह पूर्ण करून आपल्याकडे काही पैसे शिल्लक राहतात. पण पैशाचा मोह किती असावा? 1 घर 2 घर 3 घर 4 5 म्हणजे किती मोह तरी आपल्याला किती असावा? महात्मा बसवेश्वरांनी तुम्ही जास्तीत जास्त संपत्ती कमवून ठेवा, जमवून ठेवा याचा पूर्णपणे त्यांनी विरोध केला. त्यांनी सांगितलं की आपल्या उदरनिर्वाह आपला पूर्ण झाला पाहिजे आणि त्यानंतर आपण काय केलं पाहिजे? दान केलं पाहिजे. दान करताना सुद्धा आपली वृत्ती अहंकारी वृत्ती असता कामा नये. सगळ्या हाताने आपण मदत केली पाहिजे, म्हणजे खुल्या मनाने आपण मदत केलं पाहिजे. म्हणजे अहंकार द्वेष त्या दानामध्ये अजिबात असता कामा नये. आणि एकंदरीतच यामुळे काय होईल? पैशाचं केंद्रीकरण होणार नाही. समाजामधल्या प्रत्येक वर्गाला आपण एक आहोत ही भावना प्रत्येक समाजामधल्या वर्गाची निर्माण होईल. म्हणजे अशा पद्धतीची संकल्पना त्यांनी या वेळी मांडलेली आपल्याला दिसून येते. त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यात जास्त संपत्तीचा मोह कोणाला असतो? मानवी समाजाला असतो.
तर आपण इतर प्राण्याचं जर त्यांनी सांगितलं, इतर प्राण्याचं सुद्धा त्यांनी वचनाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. कारण इतर प्राणी, एखादा कोंबडा असेल, त्याला जर काही अन्न मिळालं तर तो एकटा पळत जात नाही, त्याच्यासोबत बाकीचे कोंबडे सुद्धा तो सोबत घेऊन जातो. एखादा कावळा एखादा अन्य एखाद्या ठिकाणी मिळत असेल तर तो एकटा जात नाही, तर आपल्या सोबत 4-5 कावळे घेऊन जातो. तो एकटा खात नाही. फक्त मानवच असा एकमेव प्राणी आहे. फक्त मला कसं जास्त मिळेल, मी किती जास्त संपत्ती कमवू, याचा मोह फक्त मानवाला आहे. आणि या मोहातून बाहेर काढण्याचं काम या दासोच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. म्हणजे आपण जे काही उत्पन्न करणार आहोत, मिळकत आपल्याला मिळणार आहे, त्यामधला आपला काही उत्पन्नाचा भाग आपण दान केला पाहिजे, गरिबांना दान केला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका, कारण ही भूमिका जर आपण बघितली तर जवळपास सर्वच धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये सुद्धा दान धर्म संकल्पना आहे, मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा जकात ही नावाची संकल्पना आहे. म्हणजे आपल्या उत्पन्नातला 40वा भाग आपण गोरगरिबांना आपण दान केला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीची भूमिका या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी मांडलेली दिसून येते. म्हणजे एकंदरीतच निस्वार्थपणे दान करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे अशा पद्धतीचे महात्मा बसवेश्वरांचे विचार आज जर आपण बघितलं तर आजच्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे. कारण समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणायचं, समानता आपल्याला निर्माण करायची. तर एकंदरीत जातीभेद आपल्याला नष्ट करायचा असेल, लोकशाही पद्धती जिवंत करायचा असेल, तर आज महात्मा बसवेश्वरांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आणि हे विचार पुढपर्यंत गेले पाहिजे. यासाठीच अशा वेगवेगळ्या व्याख्यानांचं आयोजन केलं जातं. आणि याही ठिकाणी मला कंगाल सरांनी 4 दिवस अगोदर सांगितलं, कारण आपल्या माहिती कंगाल सर अनेक विद्यार्थ्यांना लेखक बनवण्याचं काम त्यांनी केलं, अनेक मुलांना कवी बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, अनेकांना तुम्ही बोलणं करण्याचं काम केलेलं आहे. तर तुम्ही तर प्राध्यापक, तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे. आणि तुम्ही मला 4 दिवसापूर्वी सांगितलं की महात्मा बसवेश्वरांचं माझ्याकडे कंगाल सरांनी संपादित केलेलं पुस्तक होतं, कंगाल सरांच्या नोट्स होत्या, त्या संदर्भात एक माझ्या बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मी जे आकलन केलं ते मी या ठिकाणी व्यक्त केलं. मला या ठिकाणी